खर्च, खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशाचा प्रवास टाळा. आखाती देशांमधील संकटामुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधानांचं आवाहन, त्यांच्या अपयशाचा पुरावा. राहुल गांधींची टीका. तर निवडणुका संपल्यानंतर संकट आठवलं का? अखिलेश यादवांचा टोला. काटकसरीची सुरुवात भाजप नेत्यांपासून करण्याच्या विरोधकांच्या सूचना. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर दागिने उद्योगात भूकंप. लग्नसराईच्या काळातल्या आवाहनामुळे सोन्याची मागणी घटण्याची भीती. सराफा व्यापारी, कारागीर आणि कर्मचारी कपात करण्याची भीती. युद्धविराम झाला तरी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव कायम. कच्च्या तेलाच्या व्यापारावर परिणाम. दर जवळपास 3.5% वाढले. केरळमधील मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा तिढा अजूनही सुटेना. काँग्रेसमध्ये के.सी. वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांच्यात चढाओढ. विलंबावरून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. 20 जिल्हा परिषदा, त्यातील पंचायत समितीच्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळणार का, याकडे लक्ष. बंधू अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. न्यायालयात ईडीकडून अर्ज दाखल केल्याची माहिती. संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीत मनी लॉन्ड्रिंगचा संशय. क्षुल्लक कारणांमुळे आरक्षणापासून वंचित राहिलेला 27 ओबीसी जातींचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली दखल. माझाचा इम्पॅक्ट. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा सरकारला पुरस्कार परत करण्याचा गंभीर इशारा. जमिनीच्या वादातून उषा चव्हाण संतापल्या. फेसबुकवर पोस्ट लिहित व्यक्त केली नाराजी. गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण. आज अमृत महोत्सवी पंतप्रधान मोदींच्या हस्ते विशेष महापूजा. पोस्ट तिकीट आणि नाणं करणार जारी.